नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी व्लॉग चालू करते आज. आणि व्लॉग चालू करायचं कारण म्हणजे आज आपण आलो आहे आपली भात लावणी करायला. आणि माणसं आहेत आपल्या शेतावर. खरं म्हणजे माणसं म्हणजे संदीप काकानेच आपल्याला आव्हान दिलं आहे. आव्हान आपलं काहीच नव्हता, राब झाला त्यामुळे आव्हानच नव्हतं आपल्याकडे. आणि संदीप काकाने आव्हान दिले आणि ते टाकलं आहे. ते म्हणजे आपल्याला नवीन माहिती पडलं आहे काय भट्टीवर पण राब होतो. आणि तो भट्टीवरचाच राब आता काढतायत आपली माणसं. तो घेऊन आपल्याला जायचं आपल्या शेतावर. शेत आपलं लांब आहे इथून, तुम्हाला दाखवच कसा नेतात ते. तर चला बघूया. आता चाललो आहे मी चाय आणायला. चला चाय घेऊन येऊ. काका इकडे बघ, तेव्हा क्या भट्टीचे मालक आले, अमोल शेठ. बोल बोल लवकर. का बोलणार हो पण भट्टीवरचा राब काढून झालाय. आता राब कसा लावला ते आता काका सांगेल आपल्याला, का अमोल सांगतोय. अमोल कोण सांगतोय? भट्टीवर राब आपण पहिल्यांदाच बघतोय, नवीन समजलंय. कसा लावला तो आता अमोल सांगेल आपल्याला. अमोल कसा लावला म्हणजे भविष्यात अजून कोणाला लावायला बरा पडेल? नाही राहणार? नाही नाही, राहतील राहतील. कसा लावतात सांग आता. हा, वटेवरचा राब खणाला हलका येतो आणि ओके, बेन्नू पण होत नाही त्यात. पण काय काय करायला लागतं टाकायच्या अगोदर? माती टाकायला लागते. ओके, म्हणजे फोकाचा डायरेक्ट. ओके, राब आहे काकाचा. हा म्हणजे भट्टी काकाची आहे, राब आपल्याला काकाने दिला आहे. नाही नाही, फ्रीमध्ये काय म्हणजे असं फ्रीमध्येच. हा, हे असं मुंबईकर पाहिजे जेव्हा लोकांना रोजगार. नाही, आम्ही मुंबईकर कमी आणि गाववाले जास्त आहोत. ही व्यक्ती मधोडॉकमध्ये आपण सुद्धा शेती शेती आपला आवडता विषय आहे ना. तिकडे कृतिका पहिल्यांदाच आले शेतावर. तिथे पण आपलीच माणसं आहेत. आणि पक्याला एखादी सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी असली तर नक्की सांगा. का अमोल बरोबर? हां, लवकरात लवकर जोडीनी खानाला माणसं पाहिजे आम्हाला. आमचा अमोल मुक्त झालेला आहे. हां, यंदा आमचा अमोल मुक्त झालाय. पण खानाला माणूस नाही आणत तो शेतावर. एक एक काढी संध्याकाळी पण इथं बघून ते काय सुटलं ते तिथंच सुटलं. ते काय ते खाली बघा. हा काय येते 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 बघू पान.
खाते रे कधी का मंडळी पाऊस तिकडून येतोय आणि आपली माणसं तिकडे आहेत. पाऊस बघा कसा येतोय, आवाज बघा पावसाचा. आणि कृतिका बघा पहिल्यांदा शेतावर आली. आला पाऊस, आत्ता आपल्याकडे पोचला आहे. मोबाईल हातमध्ये ठेवतोय. मंडळी आता जेवणाची वेळ झाली, 2 वाजून गेलेत आणि आता आपलं जेवण आलेत आणि आपली मंडळी येत आहेत. आपल्याला काम खूप आहे कारण इकडनं आव्हान आपल्या शेतात घेऊन जायचं. हे आपलं गाव, ते आपलं मंदिर तिकडे दिसतंय तो झेंडा, आणि इथून आपल्याला आव्हान आपल्या फणसापूर गावात आजीच्या शेतावर घेऊन जायचं आहे. त्यामुळे आता टेम्पो येणार आहे. ते बघा तिकडे दिसत असेल तर डोक्यावर आव्हान घेतलेत, ते आता इकडे घेऊन येतील एक. आता लावणी सुरू केली मंडळी. आपल्या शेतात आलोय. हे आपल्या आजीचं शेत. यावेळी आपल्याला बेवडाच झाला, त्यामुळे आव्हान व्हावायला लागतं आणि वाहतोय, त्यामुळे व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला. कृतिका पण लावते. लावणी जमते पहिल्यांदा शेतात येऊन. शेतावर आई कसं वाटतं आज लावणी आहे तर तुला? लई बरं वाटते का? ते सगळ्यांचं झालं, माझं पाठी राहिलं ना म्हणून. तर आपल्याला मंडळी माणसाची कमतरता होती, जाम तोटा पडलाय माणसांचा सध्या, शेतकऱ्यांचा. तर माणसंच भेटत नव्हती आणि फायनली आज माणसं भेटली, त्यामुळे आज लावणी आहे. तर बघूया. लावणीचा व्हिडिओ तर खूप शॉर्ट असणार आहे कारण एक आठवण म्हणून आपण एक व्हिडिओ काढतो. ही आपल्या गावातलीच माणसं आहेत, आपल्या गावातली. तर चला बघूया आता आपली लावणी कशी होते ती. जेवण झालं पण आजीने बोरं दिली. तू पण जेवली? मंडळी बोरं नव्हती, ही सुकलेली जांभळं आहेत. मस्त मिठामध्ये सुकवली, भारी लागतात बोरांसारखी. शेताची मालकीन आणि ते आमचं शेत. कसं ते घे. व्हिडिओची लिंक पाठवा, पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आधी गाणं बोल. शेताचं गाणं बोला. आम्ही शेतावर बोला. भात बऱ्यापैकी खणून झालं, लावून पण झालंय. तो कोपरा पण आणि हा कोपरा पण एवढंच राहिलंय. तर आई आपल्याला दाखवते खणून.